everyone. Welcome back to our channel. If you want to develop reading habit in your children, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. कारण जर आपल्या मुलांना कुठली हॅबिट आपल्याला शिकवायची असेल तर ती गोष्ट आपल्याला त्यांच्यासाठी फन करून द्यावी लागेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशा रीडिंग टिप्स, त्याचप्रमाणे मी बुक सुद्धा सजेस्ट करणार आहे. जर तुमचा मुलगा सेकंड थर्ड स्टँडर्ड मध्ये येऊन गेलाय पण अजूनही रीड करत नाही तर प्लीज डोंट स्किप द व्हिडिओ. आणि हो, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ बद्दल काही बोलायचं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये ते लिहित होते, पण सध्या तुम्ही कॉमेंट नाही करू शकत. म्हणून त्यासाठी तुम्हाला मला इंस्टाग्राम वरती फॉलो करावं लागेल आणि त्यासाठी खाली इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. म्हणून आताच त्या लिंक वरती क्लिक करा, मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा आणि तुमचं जे काही मत असेल ते नक्कीच मला डायरेक्ट मेसेज वरती मांडा. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील बिंदास तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. फक्त हा प्रश्न सोडून की मॅडम तुम्ही क्लास घेता का, तर नाही, मी आज सध्या तरी मी कुठलेही क्लास ट्युशन्स घेत नाही आहे. इन फ्युचर जर मी घेईल तर मी तुम्हाला ते व्हिडिओ थ्रू इन्फॉर्म करेलच. सो आय होप इट्स क्लिअर नाव. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले भरपूर असे वर्ड्स जे आपण जेव्हा मुलांना इंग्लिश रीडिंग शिकवतो, तर मी अगोदर भरपूरदा सांगितले, तर आपण आधी शिकवतो फोनिक साऊंड. तर आधी फोनिक साऊंड त्यांना रिपीट करतच राहा. का? कारण जसं आपण मराठीमध्ये बाराखडी शिकतो तर बाराखडी क, का, ख, खा म्हणजे जे साऊंड आहेत तेच त्यांचं नाव पण आहे. रीडिंगच्या वेळेस सुद्धा आपण बाराखडीचे नाव घेऊनच आपण वाचत असतो, पण इंग्लिशमध्ये तसं नसतं. इंग्लिशमध्ये जे लेटर्स आहेत ए बी सी डी, तर हे त्यांचे नाव आहेत, पण त्यांचा साऊंड जो आहे तो वेगळा आहे. जसे की ए चा साऊंड ए, बी चा साऊंड ब. भरपूर तुम्ही आता जर तुम्हाला मुलांना अजून फन रीते शिकवायचे असतील फोनिक साऊंड, तर युट्यूब वरती तुम्ही फोनिक साऊंड सॉन्ग सुद्धा सिलेक्ट करू शकतात. असे भरपूर सॉन्ग आहेत. फॉर एक्झाम्पल, ॲन्ड्स ऑन द ऍपल आ आ आ, बॉल्स आर बाउन्सिंग ब ब ब, कॅटरपिलर्स कफिंग ख ख ख, याप्रमाणे. तर काय होतं, मुलांना जर आपण ते राईम्स थ्रू शिकवलं, सॉन्ग थ्रू शिकवलं, तर मुलांचं ते लवकर लक्षात राहतं. स्कूलमध्ये सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने मुलांना फोनिक साऊंड इंट्रोड्यूस करत असतो आणि ते मुलं बिंदासपणे मस्त गात असतात आणि त्यांचं लवकरच एक दोन वीक मध्ये तर त्यांचे ते पाठ होऊन जातात. म्हणून तुमच्या घरी सुद्धा जर मुलं असतील तर नक्कीच त्यांना या प्रकारचे सॉन्ग ऐकवा. तर लेटर्सचे नाव आणि साऊंड असतात. तर मुलांना अगोदर काय, आपण अजून सुद्धा भरपूर पॅरेंट्स अवेअर नाही आहेत फोनिक साऊंड बद्दल. अजूनही ते मुलांना एबीसीडी EFG शिकवत आहेत, पण नाही, आपल्याला मुलांना एबीसीडी सोबत त्यांचे साऊंड सुद्धा त्याच सोबत शिकवायचे आहेत. अजूनही तुम्हालाही माहिती नसतील तर आपले फोनिक साऊंड वरती भरपूर व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत, जाऊन नक्की बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये फोनिक साऊंड इंट्रोड्यूस केल्यानंतर मुलांना आपण इंट्रोड्यूस करत असतो ते म्हणजे ब्लेंडिंग. तर ब्लेंडिंग काय असतं? ब्लेंडिंग म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शब्द फोड करून मुलांना वाचन शिकवणे. तर आपण यामध्ये कसं शिकवत असतो, तर जसं की फॉर एक्झाम्पल डॉग हा वर्ड आहे, तर डॉग आपण कसा रीड करतो? डी चा साऊंड ड, ओ चा साऊंड अ, जी चा साऊंड ग, ड अ ग, डॉग, ड अ डॉग. या पद्धतीने ब्लेंडिंगच्याही खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर आपण त्या आज सगळ्या मी तुम्हाला डिस्कस करणार आहे, सगळ्या मी तुम्हाला शिकवणार आहे आणि 50 असे वर्ड्स आपण आज ब्लेंडिंग थ्रू रीड करणार आहोत. म्हणजेच तुमच्या मुलांना तुम्हाला रीडिंगसाठी कुठलेही क्लास ट्युशन लावायची गरज नाहीये. तुम्ही हा व्हिडिओ बघून, आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत रीडिंग बद्दल, ते तुमच्या मुलांना दाखवा. तुम्ही स्वतः बघा, व्यवस्थित काळजीपूर्वक बघा आणि ते तुमच्या मुलांवरती नक्कीच अप्लाय करा. ज्या मी ट्रिक्स सांगत असते, जे बुक्स मी सजेस्ट करत असते, तर बघा नक्कीच जर तुम्ही हे केलं तर तुमचा मुलगा सुद्धा असं फ्लुएंट रीडिंग करेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लेंडिंग मेथड असतात. फर्स्ट म्हणजे साऊंड बाय साऊंड ब्लेंडिंग, ही खूप कॉमन आहे. सेकंड आहे सक्सेसिव्ह ब्लेंडिंग, देन कंटिन्युअस ब्लेंडिंग, देन चंक ब्लेंडिंग. तर या प्रकारे तर आपल्याला मुलांना पहिले सुरुवातीला कुठली ब्लेंडिंग शिकवायची? साऊंड बाय साऊंड. त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही क्लासमध्ये शिकवत असतो तर त्याप्रमाणे आम्ही मुलांना अजून सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या मेथड ट्राय करत असतो, जसे की स्कूपिंग ब्लेंडिंग, स्लाइडिंग ब्लेंडिंग, याप्रमाणे मुलांना एक मजा यावी म्हणून. चला तर मग आता बघूया फर्स्ट वर्ड. तर याला कसा रीड करणार आपण? फोनिक साऊंडचा यूज करून. सुवानी ब ए ट, बॅट. तर ही झाली साऊंड बाय साऊंड, म्हणजे आपण एक एक लेटरचा साऊंड बघितला, जसं की ब आ ट, बॅट. त्याचप्रमाणे जर आपल्याला कंटिन्युअस ब्लेंडिंग करायची असेल तर मुलांना साऊंड सोबत घेऊन चालायला लागेल, जसं की ब आ ट, बॅट. त्याचप्रमाणे चंक ब्लेंडिंग करायची असेल तर
ब मुलाने आधी शिकून घेतला, त्याच्यानंतर ऍट. ब ऍट म्हणजे वर्डचा जो जास्तीत जास्त भाग त्याने एकत्र वाचून घेतला, जसं की ऍट, बॅट. हा जर त्याला समजलं तर क ऍट, कॅट, ह ऍट, हॅट याप्रमाणे तो वाचायला लागेल. पण सुरुवातीला आपल्या मुलांना आपल्याला कुठलं ब्लेंडिंग शिकवायचंय? साऊंड बाय साऊंड. चला सेकंड वर्ड. K at a cat, H at a hat, M at a mat, R at a rat, K at a cap, M at a map, T at a tap, B at a bag, J am a जॅम. तर या प्रकारे होते. जर तुम्हाला मुलांना अजून फन बनवायचं असेल हे रीडिंग, तर तुम्ही क्लॅप करू शकता. जसं की फर्स्ट साऊंड B at a bat, बॅट. नेक्स्ट K at a कॅट. cat. या प्रकारे म्हणजे मुलांना मजा येते आणि त्यांच्या लक्षातही राहील आणि अजून ते बोर होणार नाहीत. रीडिंग मध्ये ते जास्त इंटरेस्ट घेतील. लक्षात ठेवा, आपल्याला लर्निंग इंटरेस्टिंग बनवायची आहे. नेक्स्ट B at a bed, P at a red, P in a pen, ईचा साऊंड काय झाला मग? ए. A, H in a hen, T and a ten, L egg leg, P egg peg, N at a net, W ab web, J at जेट. तर मुलांना अशी चांगलीच प्रॅक्टिस होऊन गेली साऊंड बाय साऊंडची, तर मग ते काय करतील, याला एकच साऊंड मध्ये रीड करतील. जसं की एग. एग म्हणजे फक्त L एग, लेग, leg, प एग, पेग. सो तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघतच आहात, तर व्हिडिओला लगेच आता लाईक करून द्या, झालं तर शेअर करून द्या. पण सबस्क्राईब आरामात केलं तरी चालेल, पण करा. कारण आपण अशाच या चॅनलवरती अशा सोप्या सोप्या ट्रिक्स आणि टिप्स घेऊन येत असते, म्हणजे त्यामुळे आपण इंग्लिश इझिली शिकतो. रीडिंग, स्पीकिंग, एव्हरीथिंग अबाउट इंग्लिश. नेक्स्ट P E G pig, B E G big, D E G dig, F E G fig, हो. नेक्स्ट P in a pin, F in a fin, S it a sit, H it a hit, L it a lip, W in a win, व ई no, विन. no. D og dog, L og log, P ot pot, hot hot, ऑट हॉट. K ot cot, T op top, यू साऊंड बाय साऊंड ना. ट आ प टॉप. T op top, M op mop, H op hop, B ox box, F ox fox, B bus bus, sun, सन. run, tub, cup, bug, rug, mug, nut, hut. हट. तर या पद्धतीने किती सगळे वर्ड्स आपण आता रीड केले? 50 वर्ड्स. हे आपल्याला आता इझी वाटत असेल, पण जेव्हा आपण मुलांना फोनिक साऊंड इंट्रोड्यूस केल्यानंतर जेव्हा हे वर्ड्स रीड करायला लावत असतो, तेव्हा त्यांच्यासाठी खूप ते डिफिकल्ट असतं. तर मुलांना तुम्ही हे रिपीट करा, परत 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 रोज त्यांना प्रॅक्टिस द्या. रोज तुम्ही 10 वर्ड्स घेतले तरी चालेल. पण काही मुलं 6 मंथ घेऊ शकतात, काही मुलं 3 मंथ घेऊ शकतात. ते तर पॅनिक व्हायची गरज नाहीये. डोंट पॅनिक. हवा तेवढा वेळ त्या मुलांना द्या, पण गिव्ह करू नका. ट्राय करत राहा. अरे याला तर येतच नाही, चला चांगले ट्युशन बघू. नो, तुम्हीच तुमच्या मुलांना अगदी चांगल्या पद्धतीने शिकवू शकता. तुमच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या मुलावरही. आणि ह्या ज्या मी आज तुम्हाला हे जे वर्ड्स दिले आहेत, हे नक्कीच त्यांच्यासोबत या. जसे आता सुवन्ने रीड केले तसेच जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त रीड करा. पण या आधी तुमच्या मुलांना डायरेक्ट याच्यावरती जम्प करू नका. पहिले मुलांना फोनिक साऊंड चांगले त्यांना लर्न होऊ द्या. झोपेत जरी विचारलं तरी मुलांना साऊंड माहिती पाहिजे. एवढे लर्न झाले की मग त्यांना हे ब्लेंडिंग रीड करा, ब्लेंडिंग वर्ड्स कडे वळा. तर पुस्तक तुम्ही कुठलेही घेऊ शकतात. तसं तर भरपूर बुक्स तुम्ही जर सर्च केले गुगलवरती तर भरपूर असे बुक्स तुम्हाला अवेलेबल असतील. बिगिनर्स रीडिंग, जॉली फोनिक्सचे पण भरपूर असे बुक्स आहेत. माझ्याकडे सध्या एक बुक आहे, ते खूपच बेस्ट आहे ब्लेंडिंग साठी. ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे.
सो दिस इज द बुक आय वॉज टॉकिंग अबाउट. बुकचं नाव आहे द कॅट इन द हॅट. सो मला मी हे सुरुवातीला जेव्हा ती शिकत होती रिडिंग तेव्हा मी दिलेलं. तर हे या बुक्समध्ये काय खूप छोटे छोटे वर्ड्स आहेत जे मुलं अगदी साऊंड बाय साऊंड रीड करू शकतात. पिक्चर्स पण आहेत की मुलांना ते इंटरेस्टिंग वाटेल रीड करायला. खूप छान छान 3 लेटर सीबीएसई वर्ड्स आहेत, 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स जे मुलं अगदी इझिली रीड करू शकतात. पण हे कधी, हे त्यांची प्रॅक्टिस झाल्यानंतर. या अगोदर सुद्धा भरपूर असे जसे बुक्स आहेत जे आता सुवानीने घेतलेले आहेत हातामध्ये. हे सुद्धा काय माय फर्स्ट रीडर, म्हणजे मुलांना जेव्हा तुम्ही बिगिनिंग लेवलमध्ये शिकवत असतात फोनिक साऊंड शिकवल्यानंतर तेव्हा तुम्ही हे पुस्तकं देऊ शकतात. मी असं सजेस्ट करत नाही की तुम्ही हीच बुक घ्या. तुम्ही गुगलवरती सर्च केलं माय फर्स्ट रीडर, बिगिनिंग लेवल, असं भरपूर पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता. तर तुम्हाला अशा प्रकारची बुक्स अवेलेबल असतील. फक्त बुक आणून घरात ठेवू नका, तर त्यांना रोज प्रॅक्टिस द्या. तुमच्या घरामध्ये एक असा कॉझी कॉर्नर बनवा की जिथं मुलगा रोज जाऊन वाचेल. तुम्हाला सुद्धा त्याच्यासोबत बसायचंय. तुम्ही जोरात वाचू शकतात, विथ एक्सप्रेशन वाचू शकतात, म्हणजे मुलगा ते व्यवस्थित केअरफुली ऐकेल आणि अजून तो सुद्धा रीड करायला लागेल. किंवा वेगवेगळ्या पद्धती रीड करायच्या तुम्ही युज करू शकता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आहात तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि तुमचं जर मत मला मांडायचं असेल तर खाली इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन मला फॉलो करा आणि डायरेक्ट तुमचं मत मला मेसेज करून लिहा. थँक यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.